महाराष्ट्रातील फोडाफोडीमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुरू झालेली धुसफूस दिल्ली दरबारी। एकनाथ शिंदेंची अमित शहांच्या निवासस्थानी धाव। दोनही नेत्यांमध्ये साधारणतः तासाभराची चर्चा झाल्याची माहिती। तर मुंबईत फडणवीस आणि अजितदादांची भेट। सोलापूरच्या अनगरनगर पंचायत निवडणुकीत पुन्हा मोठा ट्विस्ट। अजित पवारांच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। भाजपच्या प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्षपदी। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीनं मोठं पाऊल। मुंबईत मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची उद्धव ठाकरेंची तयारी। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती। महाविकास आघाडीत मनसेला नवा भिडू म्हणून घेण्यास काँग्रेसचा नकार। मुंबईत आघाडीसाठी काँग्रेसकडनं शरद पवारांना साद। तर ठाकरे बंधूंबाबतची काँग्रेस राष्ट्रवादीची अंतिम भूमिका आठवड्याभरामध्ये ठरणार। पुण्याच्या कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी अंजली दमानी यांचा आक्रमक पवित्रा कायम। पार्थ पवारांचा सीडीआर तपासण्याची मागणी। तर पार्थ पवारांना क्लीन चिट दिलेली नाही, बावनकुळेंकडनं स्पष्ट। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाविरोधातील आरोपसत्रानंतर आयोगाच्या बचावासाठी रथी महारथी मैदानात। 272 नामवंतांचं खुलं पत्र। घटनात्मक संस्थांविरोधात विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप। दिल्ली स्फोटानंतर हरियाणातील अल फलाह विद्यापीठ ईडीच्या रडारवर। विद्यापीठाचा संस्थापक जवाद सिद्दीकीला अटक। सिद्दीकीवरती मनी लॉन्ड्रिंगचा ठपका। दिल्लीच्या लाल किल्ल्या शेजारी झालेल्या स्फोटाची पाकिस्तानकडनं कबुली। भारताच्या जमिनीवर पाक दहशतवाद्यांनी हल्ला केला। पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवरुल हक यांची कबुली।